शहराची आपली एक वेगळी ओळख असते, तसंच महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराज राजे रघुजी भोसले यांनी उभा केलेलं नागपूरचं साम्राज्य आज जे अभिमानानं पुढे नेत आहे, राजे मुधोजी भोसले आज आपल्या सोबत आहेत. प्रवास खरं तर खूप खडतर प्रवास आहे. राजा हा शेवटी लोकराजाच असतो, राजा बनतो तर तेव्हा पुरी प्रजा ही तिच्यावर अवलंबून असते. भोसले घराणं आणि शिवाजी महाराजांचा तुमच्यात संबंध काय होता? आमच्या नागपूरच्या घराण्यात शिवाजी महाराजांचा संबंध म्हणजे शिवाजी महाराजांचे पंजोबा हे दोन भाऊ, मोठ्या भावाची फॅमिली आमची. तुमचा काय विचार आहे सर राजनीतीला घेऊन? नाही, मी सोशल वर्कमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. राजनीती टच मला आहे. त्या नागपूर भोसले घराण्याकडून ते बरीच संपत्ती, राजशाही संपत्ती ते जप्त करून आम्ही गेले. पुन्हा त्यांच्यावर अटॅक नाही केला पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं त्यांची ताकद खूप आहे आणि लढवई आहे. कारण नागपूर आणि ब्रिटिशांचं कधीच जमलं नाही, कारण की जेव्हा मी कलकत्त्याला आक्रमण केलं, ईस्ट इंडियाला लुटलं त्यांनी. तेव्हाचे जे आपले सैन्य होते किंवा राजे महाराजांची हाईट, कद, हाईट काही मायने राहायचं नाही, कारण शिवाजी महाराजाला पाहिलं तर हाईटच शिवाजी महाराज कधीच नव्हते, पण शिवाजी महाराजचं कर्तृत्व मोठं होतं. अफजल खानाचं पोट पडलं त्यांनी 6, 6.5, 6.25 फूट माणसाचं, तर ते एक हिंमत आणि एक जज्बा आपण म्हणू शकतो. नागपूरची ओळख जशी संत्रा नगरीची आहे, तसंच नागपूरचं सावजी. हे नागपूरचं सावजी कधीपासून आहे? हे भोसलेकालीनच आहे. आता त्याला सावजी म्हटलं गेलंय. कोष्टी समाज जो आहे त्यांचं ते बनवण्याची एक पद्धती होती आणि त्या पद्धतीला आपण त्यावेळेस कोष्टी समाजच म्हणून म्हटलं जायचं. छत्तीसगड नाव बी जे आहे आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे. रतनपूरला 18 गड होते आणि रायपूरला 18 गड. या सर्व राज्याला आपल्या अधीन केलं आणि ते छत्तीसगड म्हणून छत्तीसगड नाव बिंबाजी महाराज दिलं. रघुजी महाराजचे 3ऱ्या नंबरची चिरंजीव. पुढचे जेवढे नाव आहेत जुने ते ऐतिहासिक नाव आहेत 300-400 वर्षापासून. सध्या नागपूरचं डेव्हलपमेंट जे आहे ते फार चांगलं आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं बी डेव्हलपमेंट एक चांगलं होऊन राहिलं सगळीकडं. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक शहराची आपली एक वेगळी ओळख असते. जशी नाशिकचे द्राक्ष, नागपूरची संत्रा नगरी एक इतिहास असतो, तसंच महाराष्ट्राची ओळख म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या परंपरेनं प्रेरित आणि रघुजी राजे भोसले यांच्या वारसांना घडवलेला नागपूर. आज आपण अशा व्यक्तीशी भेटणार आहोत, अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्यांचं नाव ऐकताच आपल्याला नागपूरचा इतिहास आठवतो, संस्कृती आठवते, राजेशाही वारसा आठवतो आणि भोसले घराण्याचं संघर्ष आठवतो. आज नागपूरची जर आपण गोष्ट केली तर अनेकांना इतिहास माहीत नाही आणि माहीत आहे तर तो कधी चुकीचा माहिती आहे आणि हा संपूर्ण इतिहास कुठेतरी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भोसले कुळाचा तेज आणि राजे रघुजी भोसले यांनी उभा केलेलं नागपूरचं साम्राज्य आज जे अभिमानानं पुढे नेत आहे, असे श्रीमंत राजे मुधोजी भोसले आज आपल्या सोबत आहेत. राजे, आपलं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. खरं तर आज तुमच्याशी बोलण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायची इच्छा होते की जे स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं आणि ते घडवलंय आणि आज तुमच्यासारखे राजे आज आम्हाला इथे तुमच्यासोबत बोलण्याचं सौभाग्य मिळत आहे, ते आमच्यासाठी खूप मोठं आहे. राजे, एक राजे म्हणून तुम्ही जन्माला आले, राजे म्हणून जन्म मिळाला, पण एक स्वतःची ओळख नेता म्हणून निर्माण करणं हे स्वतःचा एक वेगळाच प्रवास असतो. तो प्रवास तुमचा कसा होता? हा प्रवास खरं तर खूप खडतर प्रवास आहे, कारण की एक राजघराण्यामध्ये जन्म घेतल्यानंतर बऱ्याचशा काही त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात आणि एक कॉमन माणसापेक्षा बी थोडंसं अलग त्याचं एक परंपरा असते आणि त्या परंपरेला चालत असताना आजच्या लोकशाहीमध्ये म्हणजे आजची आपण जी राजेशाही म्हणून लोकशाहीला ह्याच्यामध्ये पुन्हा आपण सक्रियतेने यायचं आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपण पुढं जायचं, हे दोन्ही म्हणजे एक म्हणतो की एक विरोधी हे असतं. पण राजा हा शेवटी लोकराजाच असतो, कारण की जेव्हा तो राजा बनतो तर तेव्हा पुरी प्रजा ही त्याच्यावर अवलंबून असते आणि ते प्रोटोकॉल्स वेगळे असतात, आजचे प्रोटोकॉल्स वेगळे आहे. पण हे सर्व करत असताना आपल्या इतिहासात कुठं ना कुठं जतन होते आहे आणि लोकांमध्ये जे आपल्या परंपरेने आपल्या पिढीने जे वळण टाकलेलं आहे त्या वळणामुळे आपण बरेचसे लोकांमध्ये आपण म्हणजे कुठं कोणता भेदभाव न ठेवता म्हणजे ऊच नीच वगैरे ही भावना नसते. ते एक आम्हाला जास्ती फायद्याचं ह्याच्यामध्ये असतं. नाही, बिलकुल बिलकुल. आणि कुठेतरी आम्ही नेहमी बघत असतो, मूवीज मध्ये बघत असतो, पिक्चर मध्ये बघत असतो, राजेशाही थाट, राजेशाही घराणं. आणि तुमचं बालपण कसं गेलं एकदम राजेशाही त्या थाटात घराण्यात? तुमचं बालपण कसं होतं? आमचं बालपण मी आपल्याला सांगितलं की आमचे काही प्रोटोकॉल्स आणि असते. बालपण म्हणजे आमचं पूर्ण म्हणजे ग्रॅज्युएशन बी आम्हाला जेव्हा आम्ही शाळेत जायचं तर आमची गाडी
ड्रायव्हर, म्हणजे आम्हाला कुठं बाहेर असं स्वतः जाऊन फिरायची कुठं अशी हे नव्हती. तर बाहेर निघून कुठं जायला भेटायचं नाही, ड्रायव्हर राहायचा कंटिन्यू, घरून डब्बे यायचे तेच घ्यायचं, बाहेरचं काही खायचं नाही. आणि हे सर्व एक प्रोटोकॉल त्यावेळेस चालत राहायचं. म्हणजे होता त्यावेळेला protocol. 10वी-12वीपर्यंत हा 10वीपर्यंत चालला. आणि मी माझ्या इथं म्हणजे माझ्या सिनियर फॅमिलीमध्ये लहान होतो, म्हणजे आमचे कझन आणि माझ्यामध्ये. त्यामुळं मी मग थोडंसं वडिलांनी आणि ॲक्च्युली म्हणजे काय त्यामध्ये थोडं मला ट्विस्ट जे आलं माझ्या याच्यामध्ये, की त्यावेळी आपण जमादार धोटेंचं नाव ऐकलं असेल. ते विदर्भाचं एक हे होतं मोठं वलय, आणि त्यांचे फार चांगले आमच्या याच्याशी संबंध होते पहिल्यापासून रिस्पेक्टली. तर ते वडिलांकडे आले म्हणे की महाराज आता थोडासा काळ बदललेला आहे आणि हे हुशार आहे, ते दिसतात त्यांच्यामध्ये थोडं ॲक्टिव्हनेस आहे, त्यांना थोडंसं आपण पब्लिकमध्ये आणि बाहेर हे निघाले पाहिजेत. आणि मग ते थोडंसं एक चेंज आलं. वडिलांचे संबंध असे होते की वडिलांना त्यांच्यावर भरोसा होता आणि तिथून सुरुवात झाली. आणि मग ते 12th नंतर मग मी स्वतः थोडंसं त्यावेळेस 2 व्हीलर्स म्हणजे असं होते, आणि त्या 2 व्हीलरमध्ये मग मी सुरुवात केली. आणि ते मग थोडं मग ते पब्लिक लाईफ आणि हे सर्व त्याच्यामुळे ती सुरुवात झाली. म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण होतं तर घरचं? वातावरण स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा एक परंपरा, आणि त्यावेळेस काय घराचं हे नाव खराब झालं नाही पाहिजे, कुठं काहीतरी हे झालं नाही पाहिजे, त्या हिशोबाने ते थोडंसं परंपरा ती होतीच. आणि एक हॉस्टेल लाईफ बी आम्हाला याच्यासाठी टाकायचे की एक वळण आपल्याला आलं पाहिजे. तर हॉस्टेल याच्यासाठी टाकायचे की हॉस्टेलमध्ये सर्व मुलं आपण कॉमन राहतो, त्यामुळं तुमच्यामध्ये ती भावना नाही आली पाहिजे मी राजा आहे, मी अमका आहे, मी तर ते जनरल. म्हणून काही ना काही प्रत्येकाच्या याच्यामध्ये आम्हाला एक मला म्हणजे आफ्टर हे राजकुमार कॉलेजमध्ये मी 2 वर्ष राहिलो, त्यामुळं मला बी थोडंसं हॉस्टेल आणि हे म्हणजे आमची परंपरा आहे. आमचे वडील बी शिवाजी मिलिटरीमध्ये होते, माझ्या चिरंजीवाला मी भोसला मिलिटरीमध्ये ठेवलं. त्यामुळं कसं आहे की एक लोकांमध्ये उच्च नीची भावना आमच्यामध्ये होत नाही, आणि एक ती डेव्हलपमेंट त्यावेळेस होती. फक्त हे त्यावेळेस आमच्या 12वीपर्यंत 12पर्यंत आपण 10वीपर्यंतच म्हणू, हे थोडं स्ट्रिक्ट वातावरण होतं. बिलकुल बिलकुल. राजे, तुमचं मूळचं जे घराणं आहे मला वाटतं ते राजस्थानचे तुम्ही मूळचे, मग नागपूरमध्ये तुमचं येणं कसं झालं? आम्ही सर्व सिसोदिया वंशीय सिसोदिया वंश. राणा प्रताप आमचे हे म्हणजे प्रभू रामचंद्रापासून आमची वंशावळ आहे. आणि म्हणजे आता अलीच्या काळात लोकांना समजायसाठी आपण राणा प्रतापांचं नाव घेऊ शकतो. राणा प्रतापांचे नातू लक्ष्मण सिंग महाराणा, त्यांना लक्ष्मी म्हणायचे, त्यांना 8 मुलं, आणि त्या 8 मुलामधनं 3 मुलं इकडं आलेत. आणि ते 3 मुलामधनं आमची ही फॅमिली भोसला फॅमिली ही तिथून आहे. आणि एक नेपाळ, आपण आता नेपाळचं ऐकत, नेपाळ नरेश जे होते ते बी आमच्यामधली एक ब्रांचच. अच्छा. हा, म्हणून ते आर ऑल्सो राजपूत. आणि मग तर तुम्ही डिवाइड होत गेले? हा, तर 3 भाऊ होते, मग एक भाऊ तिकडे गेले नेपाळ साईडला, 2 भाऊ इकडं राहिले. आणि मग ती 2 भावाची जनरेशन ही चालत राहिली. मग एक भाऊ घोरपडे म्हणून सरनेम लागलं एक आणलं, आणि मग एक आम्ही हे भोसले ह्या साईडला थांबलो. आणि तिथून आम्ही आल्यानंतर आम्ही प्रथम वेरूळ जे आहे, वेरूळला आम्ही स्थायी हे केलं. वेरूळची आम्ही पाटीलकी घेतली, आणि तिथून आपल्या राज्याची ह्याची एक थोडीशी सुरुवात केली. आणि त्यानंतर मुघल साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात होतं. त्यावेळेस 4 शाया होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघल. तर ह्या सर्व शाया त्यावेळेस एक नेतृत्व करण्याची एक आमच्या पूर्वजांमध्ये होती. आणि त्यामुळं मग त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मोठं पदांवर त्यांना बोलवून तिथून ती सुरुवात झाली. पण ही राजे जी टायटल आहे आम्हाला भोसल्यांना, ही स्वयं ही केलेली टायटल आहे. कारण वेरूळला आल्यानंतर पाटील की ते पुरं गावाचे हे घेतलं, त्यानंतर हळूहळू आपला विस्तार केला, आणि मग ते एक राजा म्हणून त्यांना एक तिथूनच टायटल झाली. आणि नंतर कालांतराने वेरूळवरनं तसे शिवाजी महाराजाचे पंजोबा हे 2 भाऊ. म्हणजे म्हणजे तेच मी तुम्हाला विचारणार होती, भोसले घराणं आणि शिवाजी महाराजांचा तुमच्यात संबंध काय होता? म्हणजे आमच्या नागपूरच्या घराण्यात शिवाजी महाराजांचा संबंध म्हणजे शिवाजी महाराजाचे पंजोबा हे 2 भाऊ. मोठ्या भावाची फॅमिली आमची. अच्छा, मोठ्या भावाची. आणि लहान भावांचे मालोजी राजे, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही लहान भावांची फॅमिली, आणि मोठ्या भावांची फॅमिली आमची. आणि हे जे कनेक्शन आहे झालं. आणि त्यामुळे मग 2 भावानंतर वेरूळवरनं आम्ही
पुण्याजवळ पेरूपासून एक हिंगणी म्हणून गाव आहे पुण्याजवळ. पुण्याजवळ. म्हणजे असं ठरलं की बा आपण आता दोघं बी कर्तबगार आहे, कुठं ना कुठं आपण थोडं वेगळं होऊन थोडं आपल्या विस्ताराचा विचार केला पाहिजे म्हणून हिंगणी एक पुण्याजवळ गाव आहे. तिथं आमचं हिंगणीला एक वाडा बिळा आता ही आहे, आता जमीन आहे, वाडा तर नाही आहे. तर हिंगणीला आलो आम्ही आणि ही शाखा वेरूळला थांबली शिवाजी महाराजची. आणि असं 2 भावांचं इथून ही सुरुवात झाली. तर सर आता आपण असं हे म्हटलं की नागपूर जे शहर आहे ते बख्त बुलंदशहानी वसवलेलं शहर आहे आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट जे आहे पूर्ण त्याचा जो हे झाला आहे त्याचा उद्धार पूर्ण उभारणी केली आहे ते सगळे राजे रघुजी भोसलेंनी केले. तर हा संबंध काय, म्हणजे याच्यात बऱ्याचशा मिथ्या आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर तुमच्याकडून मला थोडी क्लिअरिटी हवी होती याबद्दल. याचा इतिहास असा आहे की आम्ही पहिले छत्रपती शिवाजी महाराज सोबतच आम्ही सर्व स्वराज्याची स्थापनेमध्ये सर्व भोसले एकसाथच होतो. आणि या स्थापनेमध्ये एकसाथ असताना आमचे जे पूर्वज होते फार कर्तबगार होते आणि म्हणून एक आपण ऐकलं असेल की सरदार सेनापती हे हर याच्यामध्ये असतात. पण सेनासाहेब सुभा म्हणून एक पद त्यावेळी शिवाजी महाराजांनी ते तयार केलं होतं. कोणतं पद? सेनासाहेब सुभा. अच्छा. आणि ते पद आमच्या पूर्वजांसाठी खास तयार झालं होतं. ते दुसऱ्या म्हणजे इतिहासामध्ये सेनासाहेब सुभा हे पद कुणालाच गेलं नाही, फक्त नागपूरचे भोसलेंना झालं. म्हणजे नागपूरचे भोसले आपण आता म्हणतो, आमचे जेव्हा नागपूरकर भोसले व्हायच्या पहिलेपासून आमच्याच परिवारामध्ये ते पद येत आलं. ते एवढे लढवई होते. आणि शिवाजी महाराजांनी एक मोहीम हातात घेतली होती की स्वराज्याची. विरोधक खूप होते, आपले बी होते, दुश्मन तर होतेच. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की मोहीम घेता घेता मी लढाईमध्ये मारले गेलो काय गेलो तर ही मोहीम थांबली नाही पाहिजे. आणि म्हणून आपल्या भाऊ हे बी तेवढे लढवई आहे म्हणून सेनासाहेब सुभा केले की पूर्ण सैन्याचे हेड, काही झालं तर मग ह्यांच्या नेतृत्वामध्ये ते काम पुढं होऊ शकते अशा हिशोबाने ते एक पद तयार झालं होतं. आणि त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं पूर्ण झालं आणि शिवाजी महाराज जेव्हा राहिले नाही त्यावेळेस संभाजी महाराज हे लढाईच्या मोहिमेत होते आणि राजाराम महाराज लहान होते आणि गादीखाली ठेवता येत नाही म्हणून त्यांना गादीवर बी बसवायचं होतं. मग त्यावेळेस शिवाजी महाराज अग्नी जे देण्याचं काम होतं ते आमच्या पूर्वजांनी परसोजी महाराजांनी शिवाजी महाराज तुमच्या फॅमिलीतून शिवाजी महाराजांना अग्नी दिली परसोजी महाराजांनी. त्या इतिहासामध्ये इतिहासकारांनी थोडं बिघडवण्याचं काम केलं की शिवाजी महाराज भडक अग्नी दिली, अग्नी द्यायला कोणी नव्हतं, दोन्ही मुलं हे नव्हते. पण ऍक्च्युली आमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजाला अग्नी दिलेली आहे परसोजी महाराजांनी. बरं, म्हणजे ही माहिती मला वाटते म्हणजे ही पण थोडीशी फार कमी लोकांना माहिती आहे की तुमच्या फॅमिलीमधूनच पूर्वजांनी मुखाग्नी आपण ज्यांना म्हणतो ती दिली गेली. आमच्या ज्या मंत्र अग्नी दिल्या जाते रॉयल फॅमिलीमध्ये ती मंत्र अग्नी मंत्र अग्नी कारण राजाला विष्णूचा अवतार मानतात म्हणून ते मंत्र अग्नी त्यावेळेस ती देतात वेदोक्त मंत्रांनी. तर ती मंत्र अग्नी त्यावेळेस परसोजी महाराजांनी त्यावेळेस ती दिली. कारण की एकच भाऊ म्हणजे भलाही चुलत झाले पण भाऊ आणि गोत्र सर्व एकच होतं आणि त्यांनी ती अग्नी दिली. बिलकुल. आणि संत्रा नगरीचं जे नाव आहे मी ऐकलं ते पण भोसले घराण्याकडनं चाललंय. तर ते नागपूर, कारण नागपूरची ओळखच संत्रा नगरीनी आहे, तर ते तो किस्सा काय आहे? हे जेव्हा असं झालं की शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराजांचं आपल्याला सर्व छावामुळे सर्वांना माहिती आहे, काही जास्ती त्याचं करत नाही. त्यावेळेस बी सेनासाहेब सुभा हे पद आमच्याकडे होतंच. त्यानंतर शाहू महाराज, आद्य शाहू आम्ही म्हणतो, म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव जे कैदेत होते आणि त्यांचं आल्यानंतर आद्य शाहू महाराजच्या वेळेस आम्ही तिथून वेगळं निघालो आणि आम्ही इकडं आम्हाला त्यांनी पाठवलं या साईडला. पण त्यावेळेस मुघल चौथ आपण म्हणतो ना, त्याला मी त्यावेळेस खंडणी म्हणायचं की चौथ आपण म्हणतो, ते मुघल बी चौथ वसुलायचे इथून आपल्या गोंडराजांकडनं आणि आमच्याकडचे मराठी येऊन चौथ वसुलायचे, ते दोघांना चौथ द्यायचे. तर त्यामुळं कसं की त्यावेळेस रघुजी महाराज यंग होते आणि ते इकडे यायचे आणि शिवाजी महाराजांनी जे संस्कृती टाकली होती की स्त्री ही आदर्श असते, आई बहीण असते, त्यावेळेसच्या ज्या गोंड राणी होत्या आणि त्यावेळेस ते राजे होते थोडे वयस्कर होते. मग शिवाजी महाराज आपल्या वडिलाच्या जागी वाटायचे म्हणून त्या रिस्पेक्टने ते त्यांच्याशी हे करायचे आणि त्यामुळं ते संबंध बॉन्डिंग झाली होती त्यावेळेस त्या गोंडराजांची आणि आमच्या परिवारात म्हणजे रघुजी महाराजची. आणि मग काय झालं की ते गोंडराजे मीरशा आपल्या वारले आणि त्यांच्या राणी ज्या होत्या राणी रतन कुवर, या राणी रतन कुवर त्यावेळेस होत्या आणि त्यांचे चिरंजीव ज्या वारले तर त्यावेळेस काय झालं की त्यांचा जो ओरिजिनल वारीस होता हा 3 वर्षाचा
होता बापरे. आणि दासीपुत्र हा मोठा होता, 16-17 वर्ष 18 होता. तर हे जेव्हा महाराज वारले, राजे वारले, ते गोंडराजे त्यांनी कब्जा केला ह्याच्यावर. आणि तो कब्जा करून त्यांनी ह्यांना बी मारायचं, या ओरिजिनल वारसाला मारायचं, राणीला मारायचं म्हणून असा तो कट रचला. पण त्यावेळेस काही विश्वासपात्र लोक होते, त्यांनी त्यांना तिथून सुखरूप काढलं. आणि मग त्या राणी रतनकुवर त्यांनी मदत मागितली रघुजी महाराजाला की आमची मदत करा. कारण त्यांनी त्यावेळेस हे सोचलं की मुघलांना मदत मागू तो मुघलांचं कसं ते स्वतःच काबीज करून बसतील, आई बहिणीची इज्जत लुटतील. कारण ते मुस्लिम झाले होते, पण मुघलांनी त्यांना मुस्लिम केलं, पण त्यांच्याशी बेटी व्यवहार नव्हता ठेवला. अच्छा, आम्ही तुमच्याशी लग्न संबंध करणार नाही, तर मुस्लिम झाले. तर त्यामुळं त्यांना असं वाटलं की आई बहिणीची इज्जत लुटतीन हे ते, म्हणून त्यांनी ह्यांच्यावर विश्वास ठेवला रघुजी महाराजांनी की यांना मदत मागी काही आपल्याला करतील. मग त्यावेळेस रघुजी महाराज मोहीमवर इकडं होतेच आणि आम्ही भामला येऊन थांबलो होतो. भाम म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात भाम आहे. हां, ते भामला मग आम्ही विदर्भामध्ये पहिल्यांदा आलो तर भामला आलो आणि तिथून इकडचा भाग आम्ही शाहू महाराजच्या याच्यावरनं आम्ही इकडचा भाग हे करत होतो. त्यावेळेस त्यांनी मदत मागितली. मग रघुजी महाराज त्यांना मदत केली आणि त्याला हरवलं दासीपुत्राला. आणि त्यावेळेस हे जे वारीस होते त्यांना आपल्या मांडीवर बसवलं मामानाथांनी. कारण त्यांनी जी मदत मागितली होती रतनकुवरनी, आपल्या सुन्यांचा एक पदर पाठवला होता त्यांना आणि ते राखी म्हणून त्यांनी त्याला स्वीकार केला आणि ती मदत केली. आणि मग त्या मुलाला भाचा म्हणून मांडीवर बसून त्याचा देवगडला राज्याभिषेक केला त्यांनी. आणि मग त्यांनी म्हटलं बा आता हे राज्य माझ्या भाच्याचं झालं, तर मी आता इथून तुमची जी टेरिटरी आहे त्या टेरिटरीच्या बाहेर मी माझा एक विस्तार करतो. तर त्यावेळेस तर राणी रतनकुवर म्हणाले की आत्ता युद्ध एवढं मोठं झालं आहे, आमचं बी सैन्य मारलं गेलं, तिकडचं मारलं गेलं आणि काही लोक पळून गेलेत, तर ते पुन्हा बगावत करू शकते कारण हा छोटा आहे आणि आमची आता तेवढं सामर्थ्य नाही की आम्ही एकदम युद्धाला तोंडाशी जाऊ. तर आपण आमच्या जवळच राहा आणि आपला बी एवढा खर्च झाला आहे आम्हाला मदत करण्यात, तर आम्ही काही देऊ शकत नाही. ते नागपूर त्यांच्या अंडरमध्ये, नागपूर आणि चंद्रपूर हे त्यांच्या राजधानीच्या एरियात होतं आणि त्यांनी ते नागपूर चंद्रपूर हे आम्हाला रघुजी महाराजाला त्यांनी गिफ्ट दिलं आपला मुलगा मानून. आणि त्यामुळं हे नागपूर, मग रघुजी महाराज चंद्रपूरपेक्षा नागपूरला सेंट्रल वाटलं आणि त्यांनी इथून मग आपला विस्तार सुरू केला. आणि इथं मग आपली राजधानी बनवून मग त्यांनी ओरिसा, बिहार, बंगाल, UP, MP, छत्तीसगड म्हणजे सिप अँड बेरार एरिया जो आपण म्हणतो हा, आणि 2,17,560 स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा आपल्या राजधानीचा विस्तार केला. आणि रघुजी महाराजांचे जेव्हा आपण किस्से ऐकतो अंगावर काटे येतात त्यांचा, की त्यांचा जो संघर्ष आणि त्यांची जी जिद्द होती लढाईमध्ये वगैरे, त्यांनी शाहू महाराजांचा पण बरा जीव वाचवला होता अशी पण एक ही आहे. तर ती काय ही आहे? ते साताऱ्याला असताना शाहू महाराज शिकारीला गेले आणि शिकारीवर जात असताना पुढच्या घोड्यावर ते होते आणि मागून रघुजी महाराजांनी बाकी येत होते. हे खूप पुढं चालले गेले. शाहू महाराज त्यांना कव्हर करत रघुजी महाराज गेले आणि वाघाने एकदम त्यांच्या हल्ला केला मागून. तर हे आवाज म्हणजे एवढा बी वेळ नव्हता की ते आवाज देऊ शकतील, तर त्यांनी फक्त महाराज म्हटलं आणि दानपट्ट्याने वरच्या वर म्हणजे त्यांच्या मानाला असा वाघाचा स्पर्श झाला आणि त्यांनी वरच्यावर 2 तुकड्यामध्ये तिला कापला वाघाला, ह्यांना काही होऊ न देता. दानपट्टा म्हणजे ते शस्त्रच असं आहे की त्याच्यामध्ये लवचिकपणा असतो आणि दोन्ही ह्याला धार असते आणि फार शार्प असतं ते. तर त्यांनी तेव्हा ते कापलं आणि त्याला उचलून फेकला त्या वाघाला. त्यांनी म्हणजे ते घोड्यावरनं जंप घेतला, त्याला मारला आणि महाराजांच्या अंगावरने पडावं म्हणून त्यांनी त्याला म्हणजे 2 तुकडे वाघाचे केले. आणि त्यामुळं शाहू महाराजांचं म्हणजे भावाभावाचं होतंच, पण अजून प्रेम झालं म्हणजे विश्वास झाला. आणि मग शाहू महाराजांनी आपल्या पत्नींच्या बहीण या रघुजी महाराजांना दिल्या, म्हणजे भाऊ आणि साळभाऊ हे 2 नाते झाले. म्हणजे संबंध खूप जवळचे होते. संबंध जवळ भावाचे तर होते आणि प्लस हे साळभावांचे एक संबंध झाले. म्हणजे मला ते ऐकूनच अंगावर काटा आला. मी इमॅजिन केलं की कसं ते वाघाचे 2 तुकडे केले असावे. असे तर अनेक किस्से असेल सर त्यांचे. असे भरपूर किस्से. त्यांना पंचाहत्तरी म्हणायचे कारण ते 5 शस्त्र हमेशा बाळगत असे आणि 5ही शस्त्रांना ते चालवण्याचं नॉलेज होतं. ते धनुष्यबाण खूप चांगला चालवायचे म्हणून आदिवासी पट्ट्यामध्ये इकडं बाण होते, त्यामुळे ते आदिवासी पट्ट्यामध्ये बी त्यांचं मोठं शौर्य होतं. आणि दानपट्टा त्यावेळेस ते चालवायचे. आपल्याला इतिहास माहिती आहे की सय्यद बंडाचा दानपट्टा शिवाजी महाराज हल्ला केल्यावर ह्यांनी उडवला ह्यांनी
आणि त्यामुळं कसं आहे की दानपट्टा, आपण बाजीप्रभूचा दानपट्ट्यामध्ये इतिहास ऐकला, हा एक शस्त्र एक वेगळं. आणि कट्यारीचं ते नव्हतं, ते आवाजावर कट्यार फेकून मारायचे आणि ती बरोबर लागायची. असे त्यांच्यापाशी 2-3 शस्त्र होते. आणि एक बिनोट म्हणून एक होतं की दुपट्टा जर आपला असला बिनोट, त्यावेळेस दुपट्ट्याला काही शस्त्र नसलं की दुपट्ट्याला एक असा त्यावेळेस जे कॉईन असायचे त्यावेळेसचे, ते काही जाड असायचे दगडांच्या सारखे असे, आणि ते बांधायचे आणि बाकी अवेलेबल काही नाही, ते फिरवायचे. तर कमीत कमी आजूबाजूचे 25 लोकांना ते कानावर मारून पाडू शकत होते. असं म्हणजे आपण तिथून निघून जाऊ युद्धनीती खूप वेगळी होती. हा, युद्धनीती खूप वेगळ्या होत्या. आणि त्यावेळेचे जे शस्त्र होते या त्यावेळेस अवेलेबल जे असत त्याच्यामध्ये बेस्ट करायचं, हे असं राहायचं. आणि तेव्हाचे आता जर पाहिलं तर तेव्हाचे जे आपले सैन्य होते किंवा राजे महाराजांची हाईट, कद, ते सगळे एकदम उंच आणि मोठे. आता आपण पाहिलं तर सगळे उंची आणि सगळे खुंटत चालले. नाही, आपण असं पाहिलं तर खरं म्हटलं तर हाईट काही मायने राहायचं नाही. कारण शिवाजी महाराजाला पाहिलं तर हाईटेड शिवाजी महाराज कधीच नव्हते. शिवाजी महाराज 5 फूट 3 इंचाच्यावर शिवाजी महाराज कधीच नव्हते. तर पण शिवाजी महाराजचं कर्तृत्व मोठं होतं. उंची अफजल खानाचं पोट पडलं त्यांनी 6, 6.5, 6 फूट माणसाचं. तर हे हाईट आणि ह्याचं मायना नव्हतं, ते एक हिंमत आणि एक आपण आता जज्बा आपण म्हणू शकतो. आणि एक आपलं धर्माची रक्षण, आपल्या स्वराज्याचं रक्षण, आपल्या राज्याचं रक्षण झालं पाहिजे. दुसरा जो बाहेरून येऊन राहिला आपल्या अन्याय करतो त्याच्याशी त्याला हाकलून काढायचं, त्याच्याशी बदला घ्यायची एक भावना ही महत्वाची असते. ते हाईट वगैरेचं असं काही आमचे रघुजी महाराज बी खूप जास्ती हाईटेड नव्हते. 5, 6 कीर्ती मोठी होती. मधले संभाजी महाराज हाईटेड होते, आमचे बिंबाजी महाराज हाईटेड होते. तर असे मध्ये हे राहतात. आणि त्यावेळेस ते शस्त्र बनायचे तर हाईट प्रमाणे तलवारी, दानपट्टे ते हाईट प्रमाणे बनायचे. बिलकुल बिलकुल, ते एक होतं. आणि शस्त्राची गोष्ट निघाली तर ते एक असं आणण्यात आलं की आपलं एक, मला वाटतं अप्पासाहेबांच्या वेळेस अग्निबाणचं काहीतरी हे होतं आपल्याकडे. तर ते शस्त्र नंतर टिपू सुलताननी पण ते यांचं बघून तसं केलं होतं, असं काहीतरी आहे ना इतिहास. अग्निबाण शस्त्र त्यांनी इकडं आल्यानंतर रघुजी महाराजांनी ते अग्निबाण, म्हणजे इथं बाणाचं खूप होतं आदिवासींसाठी. मग ते आदिवासी बाणाशिवाय काही नव्हतं आणि आपण आदिवासींचे युद्ध करायचं, त्या बाणाला थोडंसं अजून ऑल्टर केलं पाहिजे असं करून त्याने ते अग्निबाण तयार केले. आणि ते अग्निबाणाचं म्हणजे कमान जी आहे ती दानपट्ट्यासारखी अशी पातळ कमान राहायची, म्हणजे लाकडी कमान नव्हती ती. आणि त्याला एक मध्ये होल राहायचं आणि त्याच्यामध्ये तो बाणाची हे फिट केली आणि मागं ते रबर लावलं, म्हणजे आपण त्यावेळेस ते रबर त्यावेळेस जे बी येत असेल ते लावलं आणि समोर बाण आणि त्या बाणाला बारूद लावून त्याला अग्नी राहायची. म्हणजे असं जेव्हा तो वडून सोडला की तो बाण पुढच्या ह्याच्यामध्ये जायचं आणि त्या बाणावरून ती कमान जायची. बरं. आणि रब्बर तुटायचा, कारण अग्नी निघायची. रब्बर तुटल्यानंतर तो बाण फिरायचा, तर तो पट्टा म्हणजे बाण चे अग्नी तर हे करत होतो, मग पट्टा फिरायचा. तो पट्टा करून आजूबाजूच्या 5-7 लोकांना आपण जसं चक्र फिरवतो तसा तो होता. तो अग्निबाण त्यावेळेस त्यांनी आपली संकुमान करून तो तयार केला. हे रघुजी भोसलेंनी केलं. पहिले रघुजी महाराज. आणि नंतर मग काही शस्त्र त्यांनी इकडं पाठवले शाहू महाराजसाठी. शाहू महाराज जेव्हा राज्यावर आले त्यावेळेस नागपूर इकडचे शस्त्र काही तेव्हा पाठवलं. तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की त्यांनी त्यावेळेस 40 अग्निबाण हे शाहू महाराजाला पाठवून शाहू महाराज ते पाहून एवढे आनंदी झाले की असं बी होऊ शकते. त्यांनी ते रघुजी महाराज खूप म्हणजे पत्र पाठवून त्यांनी खूप कौतुक केलं. त्याचं आता ही जी तलवार आलेली आहे, या आपलं वाघनखे आले होते शिवाजी महाराजचे, त्यावेळेस पुस्तक प्रकाशित त्याच्यामध्ये बी त्याचा उल्लेख आहे. तर रघुजी महाराजांनी पत्र पाठवलं आणि ते पाठवलं तर काय काय शस्त्र पाठवलं तिथं पूर्ण त्याच्यामध्ये उल्लेख आहे. हो, आणि तलवार पण आता आली. आता ते अभिमान, खरं तर खूप खूप अभिनंदन सर, आपली तलवार आपल्याकडे आली. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देऊ. आपण सगळ्यांनी त्यासाठी माझ्यासोबत वरून प्रयत्न केले सगळ्या मीडियानी, आणि ते आपली धरो आपल्यापाशी आलेली आहे. बिलकुल. आणि सर आता तलवार आली आहे, ते युद्ध म्हणजे जेव्हा व्हायचे सुरुवातीला हे झालं, त्याच्यानंतर ब्रिटिश काळात जे म्हणते नागपूरवर जेव्हा कब्जा केला गेला, सीताबर्डी फोर्टचा इतका मोठा युद्ध झालं, ते युद्धामध्ये काय स्थिती होती? म्हणजे हे पण ऐकलं की 6 महिने आपला महालचा जो वाडा आहे तो जळला होता असं ऐकलं. तर ती युद्धस्थिती तेव्हा काय होतं? हे कसं झालं की शिवाजी महाराजांनी हे सर्व हे पायंडा पाडल्यानंतर रघुजी महाराजांनी याची इकडं न्यू आली आणि सर्वात पहिलं काय झालं की आपला विस्तार जेव्हा त्यांनी सुरू केला
तर विस्तार करत करत त्यांना जेव्हा माहिती पडली की बंगालमध्ये काही ब्लॅक मॅजिकचं खूप प्रकोप आहे आणि तिथला जो राजा आहे तो या ब्लॅक मॅजिकवाल्यांकडे ती मॅजिक करतो आणि आया बहिणींना उचलून घेऊन जातो आणि जे जवान आहेत त्यांना बंधुआ मजदूर बनवतो आणि त्यांना ब्रिटिशर्सला विकतो. ईस्ट इंडिया कंपनीसाठी त्यांनी कलकत्त्याला जागा दिली होती आणि हे सर्व त्यांना लेबर सप्लाय करतो, त्यांना बाया सप्लाय करतो आणि फार अन्याय अत्याचार करतो आणि एक बाउंड्री बांधलेली आहे आणि त्या मॅजिकमध्ये जर त्यांना वाचवायला कुणी गेलं तर त्या बाउंड्रीच्या आत गेलं की ते रक्ताची उलट्या करून मरायचे. असं ते होतं. त्यावेळेस लोकांनी मदत मागितली आणि त्यासाठी रघुजी महाराजांनी त्यावेळेस तिथं पाठवलं. पण त्या पाठवतावेळेस मध्ये रस्त्यामधनं जे जे पडत होतं तर कुणी मुघलांचे अधीन होते, कुणी त्यामुळं ते रस्ता द्यायचे नाही किंवा खूप रेव्हन्यू मागायचे. त्यासाठी मग ते युद्ध करत 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 त्यांना हरवत गेलो. जसं इथून निघाल्यानंतर आपण बघितलं की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि छत्तीसगड नाव बी जे आहे आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे. ते महासमुंद नाव होतं. ते छत्तीसगड नाव जे दिलेलं आहे, रतनपूरला 18 गड होते आणि रायपूरला 18 गड आणि 18 गड छोटे छोटे राजे होते. या सर्व राजाला आपल्या अधीन केलं आणि ते छत्तीसगड म्हणून छत्तीसगड नाव बिंबाजी महाराजांनी दिलं, रघुजी महाराजचे 3ऱ्या नंबरचे चिरंजीव. आणि हा इतिहास असा पुढं वाढत गेला. त्यानंतर आपलं जगन्नाथपुरीचं मंदिर, त्या तिथं अलीवर्दन खानाने खूप कब्जा केला होता आणि मंदिराची खूप नासधूस केली होती. मूर्त्या बी लोकांनी लपवून ठेवल्या होत्या. जेव्हा यांना माहिती पडलं त्या अलीवर्दन खानाला मारलं त्यांनी युद्धामध्ये आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यावेळेस 40 लाख रुपये त्यांनी त्या मंदिरासाठी त्यावेळेस ठेवले आणि त्यावेळेसचे 40 लाख. आणि त्याच्यामध्ये अन्नछत्र आहे. आज ऐतिहासिक अन्नछत्र आहे की ते एकावर एक हंडे असतात. पहिले वरचा फक्तो मग खालचा फक्तो. तर ते 7 हंडे जे आहेत ते अन्नछत्र चालू राहावं कायम स्वरूपात म्हणून असं सर्व करून 40 लाख रुपये त्यांनी त्यावेळेस दिले. रघुजी राजे भोसलेंनी रथयात्रा तिथे परत सुरू केली, तर ते कसं? ते जेव्हा मोहिमेवर चालले होते तर मग जगन्नाथपुरी बी रस्त्यात लागत होती आणि त्यांना माहिती पडलं की तिथं अलीवर्दी खानाने ऐतिहासिक मंदिरची फार नुकसान केली आणि तिथं फार अन्याय अत्याचार करतो. तर सर्वात पहिले त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यावेळेस 40 लाख रुपये त्यांनी मंदिराच्या ह्यासाठी ठेवले. एक अन्नछत्र तिथं चालतं, त्या अन्नछत्रात कंटिन्यू चालू राहावं. आपल्याला माहिती आहे ती परंपरा हंड्यावर हंडे असतात आणि सगळ्यात पहिली वरचा अंडा हे होतो आणि त्या अन्नाचं महत्त्व असं आहे की 100 लोक बी असले तरी पुरतं आणि 1 लाख लोक बी असले तरी पुरतं, ही आज बी किमी आहे. तर त्याच्यासाठी ते सर्व 40 लाख त्यावेळेसचे त्यांनी ठेवले. 22 धर्मशाळा बांधल्या आणि शेकडो एकर जमिनी त्यांनी तिथं दिली. ते महानदीवर त्यांनी 18 नाल पूल बांधला की एकामेकाचं राज्याचं कनेक्शन राहावं म्हणून 18 नाल पूल हा त्यावेळेस समुद्रात महानदीत बांधला. हा पहिला पाण्यामधला पूल आहे ज्याला ब्रिटिशांनी बी ॲप्रिशिएट केलं. मग ब्रिटिशांनी त्याच्यावरनं बरंचसं पुढं पाण्यामध्ये बांधले. तर हा 18 नाल म्हणजे 18 नाल याच्यामध्ये 18 खांबे आहेत दगडाचे, त्याच्यावरचा पूल, त्याला 18 नाल पूल म्हणतात. आणि त्याच्यानंतर ती रथयात्रा त्यांनी सुरू केली आणि रथयात्रेसाठी 20,000 रुपये दरवर्षी त्या ह्याला द्यायचे आणि ही परंपरा आज बी चालू आहे. आणि बरंचसं त्यांनी मग त्याच्यानंतर पुढं कोणार्कचं सूर्य मंदिर जे मुघलांनी तोडलं नाही पाहिजे म्हणून त्यावेळेस लोकांनी मातीच्या ढिगाखाली लपवून ठेवलं. त्या कोणार्क मंदिराचा बी जीर्णोद्धार त्यांनी रघुजी महाराजांनी केला आणि तिथं 2 अरुणस्तंभ होते. त्यामधला एक अरुणस्तंभ आणून त्यांनी आपल्या ओरिसाच्या जगन्नाथ मंदिरासमोर एक लावला अरुणस्तंभ. तो 32 फुटाचा अरुणस्तंभ की हा अरुणस्तंभ आपण रघुजी भोसले इथं आहेत, ह्या मंदिरापासून कुणी येण्याचा प्रयत्न नाही करू. आणि तिथं 2 झेंडे चढतात. सर्व मंदिरात आपण एक झेंडा पाठवू, 2 झेंडे जे चढतात ते 2 झेंडा, एक संध्याकाळचा झेंडा रघुजी महाराज सुरू केला की रात्री बी आम्ही ह्या रक्षणासाठी आहे. ही परंपरा अजून चालते, अजूनही चालते. आणि मला वाटते तुमचं जे भोसले घराणं आहे ते नेहमीच दान धर्म आणि याच्यामध्ये नेहमीच सक्रिय राहिलेले आहे आणि तसंच हाडपक पण तुम्ही सुरू केलेलं आहे. हडपक रघुजी महाराजचे पुतणे खंडोजी महाराजांनी हा हडपक सुरू केला. पहिले रघुजी महाराजांनी 3 वेळा बंगालवर आक्रमण केलं, त्यानंतर खंडोजी महाराजांनी 3 वेळा त्याच्यावर स्वारी केली. पण एकदा प्रसंग आता होता की हे पहिले जे गणपती बसतात त्या गणपती स्थापना झाली होती आणि बंगालचे लोक अचानक आले. तर बंगालवरनं यायसाठी त्या साधारण 4 ते 4.5 महिने लागायचे. जायला 4-4.5 महिने. साधन घोड्याशिवाय काही नव्हतं
आणि एवढ्या दुरून लोक का आले म्हणून त्यांनी पाहिलं की त्यांनी मग सांगितलं राजाने पुन्हा बंडाळी केलेली आहे आणि तो पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीशी मिळून तो फार त्रास देतो आहे. तर गणपतीला नवस बोलून ते निघाले. ते गणपती भक्त होते आणि म्हणाले की मी आता ह्याचा पुन्हा नायनाट करून जर मला यश आलं तर मी मोठा उत्सव करेल. आणि त्यानंतर ते गेले. त्यांना लढाईला 4-4.5 महिने जायला लागले यायला. आणि मधला काळ जेव्हा ते लढाई करून आले तेव्हा हे गणपती दुसऱ्या वर्षीचे बी उठले होते. म्हणजे 5वी-6वी माळ होती. अर्धा गणपती उत्सव झाला होता आणि यांना नवस पूर्ण करायचा. मग त्यासाठी त्यांनी म्हटलं की मला नवस करायचं. सर्व म्हणे महाराज पुढच्या वर्षी. ते म्हणे मला वर्षभर राजाला थांबता येत नाही, मला मोहीम करायची आणि नवस एक फेडल्याशिवाय दुसरी मोहीम करणार नाही. म्हणून पितृपक्षाची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला मुहूर्त गणेश चतुर्थी स्थापनेचे मुहूर्त आणि ते एकसारखे आहे. म्हणून त्यावेळेस विद्वानांनी सांगितले महाराज गणपती हा आद्य देव आहे. कोणत्याही पूजेमध्ये गणपतीला आपण सुपारी रूपात या कोणत्या रूपात गणपतीला पुजतो. म्हणून पितृपक्षाच्या चतुर्थीला त्या 21 हाताच्या गणपती 18 हाताच्या गणपती स्थापना केली. आणि तेव्हापासून तो हळपक महिना म्हणतो आपल्याकडे विदर्भ भाषेत. पितृपक्षाचा महिना म्हणून हळपक गणपती म्हणतात, पितृपक्षाचा गणपती म्हणतात आणि मस्कऱ्या गणपती सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यावेळेस मग त्यांनी जिंकण्याचे जे त्याच्यावर आनंद उत्सव साजरा केला तर त्यावेळेसच्या लोककला विविध कला नकला हे तिथं सादर केलं. लोक म्हणजे या गणपतीसमोर इकडं गंमत म्हणतात, नकला वगैरे करण्या मिमिक्रीला गंमत म्हणतात. या गणपती मस्करी केली तरी चालते, गंमत केली तरी चालते. तर तो मस्कऱ्या गणपती त्याचं एक नाव. अच्छा, मस्करा गणपती पण. तो म्हणून ते 18 हाताचा तो गणपती आहे आणि तो वीर गणपती आहे. बरं. त्यांच्या 16 हातामध्ये आयुध आहेत लढाईचे आणि 2 एक हात आशीर्वादाचा एक मुद्रेचा हात अशी ती त्यावेळेसपासून ती परंपरा आहे. खूप म्हणजे भयानक हे होतं सर. पण हे तर म्हणजे आपण अनेक प्रथा वेगवेगळ्या सुरू केलेल्या आहे. हडपक गणपती आपल्यापासून विदर्भातून सुरू झालेला आहे. आणि त्यासोबतच सर एक आपलं अजूनही ब्रिटिश काळापासून आपली एक केस आहे जी मला वाटतं फ्रान्स लंडनला अजूनही ते केस सुरू आहे. जहाज घेऊन गेले होते. ते केस काय त्याचं काय ऍक्च्युली कसं आहे की एक राजा दुसऱ्या राजाला आलो की ती राजधानी आणि त्याचा खजिना त्याचा अधिकार 9 जहाज भरून ते खजिना घेऊन. पण काय झालं त्यांनी स्त्रीधन नेलं. म्हणजे खजिन्याबरोबर स्त्रीधन त्यावेळेस बी घेतलं जात नव्हतं. आणि राजे पहिले जेवढे शार्प होते ना माहिती आहे का आपण हारलो बी तर आपल्याला पुन्हा काहीतरी उभं राहायचं तर स्त्रीधनच्या भरोश्यावर आपण राहू. तर ब्रिटिशांनी स्त्रीधन बी नेलं. कारण नागपूर ब्रिटिशांचं कधीच जमलं नाही. कारण की जेव्हा बी कलकत्त्याला आक्रमण केलं ईस्ट इंडियाला लुटलं त्यांनी. ते ईस्ट इंडिया लुटलं म्हणजे ब्रिटिशाला डायरेक्ट हे होतं. म्हणून त्यांना पुरं रिवेंज नागपूरकर भोसल्यांशी त्यांनी घेतलं. कारण त्यांना आमची बाँड्री एवढी मोठी होती. आपल्याला सांगितलं 2,17,560 स्क्वेअर किलोमीटर. प्रत्येक बाँड्रीवर सांगितलं होतं की ब्रिटिशांशी युद्ध करायचं आहे. आणि त्यांना युद्ध करत करत एंट्रीला 6 महिने लागले. आणि पुन्हा मग 6 महिने नागपूरचं युद्ध चाललं. 1817 आपण जिंकलो. हो, एक युद्ध आपण 1818 मध्ये हारलो. 1818 मध्ये हारलो. त्यानंतर त्यांनी काय केलं की वाडा जळला. 6 महिने वाडा पेटला आणि फार मोठी नासधूस त्यांनी केली. आणि त्यांना हे माहिती होतं की यांची शक्ती आहे ना थोडंसं बी यांच्यावर फायनान्स राहिलं की पुन्हा एक स्ट्रॉंग बनवून आपल्याला हे करतील. म्हणून स्त्रीधनपासनं सगळं लुटलं. आणि त्या स्त्रीधनमध्ये एक दरियाय नूर म्हणून एक स्टोन होता जो कोहिनूर आपण नाव ऐकलं असेल. कोहिनूरपेक्षा बी मोठा. दरिया म्हणजे समुद्राचा पताने आपल्याला किती हे आहे म्हणून तो दरियाय नूर. तो बी दगड ते घेऊन गेले. ते मोठ्या राणीजवळ ठेवला होता त्यांनी तो दगड. आणि हे आणि त्या राणींचे ते 16 वॅगन सोनं, 32 वॅगन चांदी आणि जहाजामध्ये हिरे जवाहरात वगैरे असे 9 जहाजं हे सर्व त्यावेळेस नेले. काही हत्ती घोड्यांचे जे राणी लोकांचे पर्सनल जेव्हा जायचे बग्गीवर वगैरे त्यांचे ते घोडे वगैरे सजवायचे ते दागिने वगैरे त्यांनी कलकत्त्याला ऑप्शन्स केले आणि त्याचे पैसे घेऊन गेले. आणि मग त्यांनी इंग्लंडला लॉर्ड्स बँक म्हणून नागपूरकर भोसलेच्या फंडावरचीच बँक आहे ती लॉर्ड्स बँक. तिला आता अपभ्रंश झालं आहे. आता लॉर्ड्स बँक म्हणतो आपण. तेव्हा लॉर्ड बँक म्हण लॉर्ड राजाला ते लोक लॉर्ड म्हणायचे राजा. म्हणून एक राजाचीच प्रॉपर्टी म्हणून लॉर्ड बँक तिने बनवली. ते आता लॉर्ड्स बँक म्हणून वर्ल्डची फार फेमस आहे. आणि त्या बँकेशी आमची म्हणजे गव्हर्नमेंटची आमची केस चालू आहे त्या प्रॉपर्टीसाठी. स्त्रीधन नेता येत नव्हतं. आणि ही माझी 5th जनरेशन आहे. मी ते फॉट करतो आहे. आणि 7 स्टेपची केस आहे. 5 स्टेप जिंकलेलं आहे. 2 स्टेपमध्ये कमीत कमी आम्हाला नाही तर आमच्या मुलापर्यंत काही ना काही तो फायदा घेईल. ते कॉम्प्रोमाइजसाठी आले होते. कॉम्प्रोमाइज असं होतं की तुम्ही तिथं सेटल व्हा. तुम्ही म्हणाल तिथं आम्ही तुम्हाला बिझनेसपासनं पूर्ण पेलेशी देतो. त्याच्यातही ते हे करत आहेत. कारण ती रेव्हेन्यू त्यांना ठेवायची आहे. म्हणजे तिथलं जे रेव्हेन्यू जनरेट होऊन राहिलं तर त्यांना होऊन राहिलेलं आहे.
तर आमचं म्हणणं आहे की आमच्या इथून नेलेली वस्तू आम्हाला पाहिजे, आमच्या गव्हर्नमेंटने का नाही तिला हे करायचं? कारण वाईट आहे ते, मनी वाईटच आहे. तो जेवढा बी इन गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स राहील. आणि आमच्या काळात आल्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटसाठी भरपूर काही आपल्याला देशासाठी आपल्याला करता येते त्याच्यामधनं. तर ते आमचं म्हणणं आहे की ते आम्हाला इथंच पाहिजे. श्री रविशंकरजीचा इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये खूप चांगला आहे. त्यांनी मदत केली आणि त्यामुळं मोदीजी वगैरेंची माझी डायरेक्ट भेट होऊन त्या लोकांनी इंडियन एम्बेसीकडनं बी प्रेशर म्हणजे याबाबत मोदीजींशी चालू वगैरे केलेलं बोलणं आहे. झालंय. हां, तर म्हणजे पॉझिटिव्ह या लोकांनी प्रेशर केलं. तर आम्ही इंदिरा गांधींना त्यावेळेस आमच्या वडिलांनी वगैरे म्हटलं, त्या इंटरेस्टेड नव्हत्या रॉयल फॅमिलीच्या ह्याच्यात. पण हे लोकांनी चांगला त्याच्यामध्ये, आम्ही पहिल्या म्हणजे एम्बेसी जर त्याच्यामध्ये जॉईंट झाली तर इफेक्ट वेगळा पडतो. तर तो एक चांगलं हे चालू आहे आणि लवकरच ते येईल असं अपेक्षा आहे. आणि आपण बोलता म्हणजे संत्र्याबद्दल आपण विचारलं होतं, तुम्ही इतिहास याच्यासाठी तो सांगितला की जेव्हा एवढं मोठं राज्य इथून तयार झालं तर नागपूर आणि कलकत्ता, बंगाल आणि नेपाळच्या बॉर्डरी, पण आपण नेपाळमधला बी काही भाग आपल्यामध्ये होता. तर ह्या बाँड्रीमध्ये आपल्या नागपूरसारखा उष्ण प्रदेश होता. आणि इथं एक फळ होतं नारंगी म्हणून आपल्याकडं. नारंगी, हां, ते म्हणजे एवढं इळलिंबू असतो ना, इळलिंबूपेक्षा बी आंबट होतं, पॉयझनस नव्हतं. म्हणजे बंदर सहसा काय होतं, बंदर सर्व फळं खातो आणि बंदरने खाल्ल्यानंतर बंदर ते असे दात हेकडून फेकून द्यायचं, एवढं आंबट फळ होतं. तर कुणी खायचं नाही, पण तो पॉयझनस नव्हतं. आणि त्या बाँड्रीच्या तिथं नेपाळ आणि ह्या बाँड्रीजवळ एक फळ होतं. ते फळ एवढं गोड होतं की ते दातं कळकायचे, म्हणजे बंदराला पुन्हा ते करायचं. म्हणून रघुजी मला विचार केला, 2 फळांना आपण रोप करू. आणि या 2 त्यांनी तिथून ते हे आणली कलम, आणि इथं ती कलम ह्या झाडाला बांधली आणि त्याचे ते इजाद संत्र झालं. तर आपण बघताल की मोसंबी जी असते तिचं एक चमडं पतलं असतं आणि ते एक पॅक हे असतं. हे तर थोडं चमड्याची क्वालिटी म्हणजे वरचं कवर वाढलं आणि याला अशा फाका आल्या आणि आंबट आणि गोड ह्याचं एक ते मिश्रण बनवून ते संत्र तयार झालं. हे रघुजी राजे सेकंड रघुजी राजांनी. बापरे, म्हणजे संत्र्याचा पण शोध आपल्याचकडे लागला. म्हणजे या पद्धतीने. आणि तेव्हापासून नारंगी फळाला त्यांनी संत्र्यामध्ये नारंगी आणि तिथलं एक जो फळ होतं ते इळलिंबू सारखं फळ, ते दोन्ही फळातलं आंबट गोड असं एक मिश्रण केलं आणि ते मग संत्र. आणि या संत्र्याचा शोध लागला आणि नागपूर ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे बघा सर, इतिहास हा माहीतच नाही. नागपूरला काय संत्र असतात, नागपूरला संत्र पेरले जातात म्हणून नागपूरला संत्रा नगरी, ऑरेंज नगरी म्हणते. पण खरं रिझन हे आहे जे आपल्या रघुजी राजे द्वितीय यांनी हे सुरू केलं आहे. त्यासोबतच सर, तो जो तुम्ही म्हटलं की दर्याई नूर, तो जो हे केला तर त्याचं कुठे आहे? त्याचं तिथेच आहे, कोहिनूर पेक्षा तो मोठा आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही तेवढं नका, आम्हाला 50% बी दिलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं भोसले, नागपूर भोसले घराण्याकडून ते बरीच संपत्ती, राजशाही संपत्ती ते जप्त करून गेले. त्यांना म्हणजे कसं होतं की आम्ही पुन्हा त्यांच्यावर अटॅक नाही केला पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं यांची ताकद खूप आहे आणि लढवई आहेत, ते सोडणार नाही. म्हणून जेवढं जास्ती यांना बा आर्मी तयार नाही केली पाहिजे, काही नाही, यांना जेवढं जास्ती हे केलं. आणि आमचे शेवटचे महाराज कैद झाले होते ते अप्पासाहेब महाराज. कोणत्या? बर्डीच्या युद्धामध्ये अप्पासाहेब महाराज मुधोजी सेकंड. हां, ते कैद झाले होते म्हणून तिथं राणी लोक होते, ते काही जास्ती प्रतिसाद झाला नाही आणि वाड्याला आग लागली होती. तर त्या बाण्याने त्यांनी ते काढलं सामान आणि त्यांनी ती लूट करून नेली. आणि त्यानंतर आजपर्यंत ती केस आमची चालू आहे. स्त्रीधन पण, स्त्रीधन म्हणून नाही, स्त्रीधनाचीच केस चालू आहे, खजिन्याची नाही. खजिन्याला मागण्याचा राईटच नसतो, स्त्रीधनाचा राईट आहे तो. आणि कोणार्कचं सूर्यमंदिर सांगितलं, तिरुपती बालाजी मंदिराबी त्यावेळेस भरपूर जागिने वगैरे दिलेत. हां, तिरुपती बालाजीला एक पेंटिंग आहे, त्याला रघुजी पेंटिंग म्हणून नाव आहे. आणि जे दागिने दिले ते रघुजी बेंटेक म्हणून, ते दागिने तिथं रघुजी बेंटेक तिथे आहे, बेंटे ते दागिने त्याच नावाने तिथं आहेत. आणि हा जो 2 तिथं हे होतात, आम्ही म्हणतो कांचा ते उत्सव, ब्रह्मोत्सव 2 होतात. त्याच्यामध्ये एक ब्रह्मोत्सव रघुजी महाराज सुरू केला आणि त्या ब्रह्मोत्सवात ते दागिने घातले जातात आजवी. ते अब्ज रुपयाचे दागिने आहेत ते. म्हणजे सगळं परंपरा राहायची. खजिना लुटल्यानंतर ते दागिन्यांना हे काढायचे ग्रुप वाईज, A-B, म्हणजे प्रथम द्वितीय. प्रथम दागिना देवाला अर्पण केला जायचा, द्वितीय दागिना हे राजे लोक आणि बाकी राणी लोक आणि ज्या सरदारांनी मोठं काम केलं त्यांनासाठी द्यायचे. 3रा नंबर सैनिकाच्या ह्याच्यामध्ये राहायचं आणि 4th नंबर खजिन्याचा राहायचा. फॉर इमर्जन्सी आपण ग्रांट म्हणतो. हे असे डिवायडेशन होते त्यावेळेस. आणि म्हणून ते दागिन्याची कॉस्ट
देवाला वगैरे अर्पण केली तर ती कॉस्ट त्या दागिन्याची त्यावेळेस वेगळी होती. मला वाटते जेव्हा रघुजी राजे महाराज जे होते त्यांना म्हणजे लोकांचं प्रेम असं होतं की मोत्यांचा पुलाव ते खाऊ घालायचे, म्हणते ते काय आहे सर, ते काय ते कहाणी आहे? मोती जे असतात ओरिजिनल मोती हे शिजतात, असे नरम होतात, कारण Original पाण्यामधून मोती? आलेले मोती हा, असतात. शिंपलांमध्ये असतात. हा, तर ते ओरिजिनल मोती जर गरम पाण्यामध्ये केले ते असे पकतात आणि आपण मोती भस्म वगैरे मोठ्या मोठ्या औषधामध्ये हा, यूज होतात. बरं. तर त्यावेळेस मग रघुजी महाराज आम्हाला मोतीवाले राजे म्हणायचे, कारण मोतीवाले समुद्राचा राजे. बराचसा भाग अच्छा. आपल्याकडे होता, अच्छा, म्हणून मोती ब्लॅक पर्ल पासून सगळे होते. ब्लॅक पर्ल हा. पण होते, बापरे. तर त्यामुळे मोतीवाला राजा ही टायटलच होती. तर त्यामुळे ते बारीक जे मोती राहायचे ते मग ते भाताच्या पुलावामध्ये ते मोती मोती टाकून खायचे. हा, तर त्याच्यामध्ये म्हणजे हेल्थ आणि हे मोती भस्मापेक्षा ते असं तर एक होतं, तर ते राहायचे त्यावेळेस. आणि हे नागपूरचे जेवढे नाव आहेत जुने ते ऐतिहासिक नावं आहेत, 300-400 वर्षापासून. जसा आम्ही म्हणतो की सकरदारा, हा सकरदारा म्हणजे त्यावेळेस बंगालला स्वारी हमला केला त्यावेळेस बंगालला कारिगर होते जे साखरीपासून पदार्थ बनवायचे. त्यावेळेस ती रेड शुगर राहायची ना, आता व्हाईट शुगर फिल्टर गव्हर्नमेंट ब्रिटिशांनी रेड शुगरपासून पदार्थ बनवायचे. म्हणजे तेव्हा ते शोचे जसे गाठ्या, गडीसाखर, बत्ताशे, आणि त्यानंतर ते असे मला वाटते तुम्हाला लोकांना नाही आठवणार, तुमच्या आईवडिलांना आठवतं की रुखवतामध्ये मोठे मोठे साखरीचे ताटं ठेवायचे, तुळशी वृंदावन वगैरे. आता कुठे कुठे ठेवतात ते, आताही तर ठेवतात. ते साखरीचे पदार्थ तिथं बनायचे. तर रघुजी महाराज तिथून कलाकार आणले आणि त्यांना त्या एरियामध्ये त्यांनी बसवलं. मग ते साखरीचं कुठं भेटतं तर सकरदारा. अच्छा, त्याच्या पहिले तिथं आमचा तोफा बनायच्या. मग हे सकरदारा म्हणून ते तिथून ते फेमस झालं. आणि त्यानंतर मग आपण जरीपटका जर एरिया बघितला तर जरीपटक्याला आमचा एक जरीचा पटका असतो, प्रत्येक राज्याचा एक जरीचा ध्वज असतो, तो तिथं असायचा. तिथं फौज असायची म्हणून तो जरीपटका नाव त्याच्यावर पडलं. भालदारपुरामध्ये भाल्याचा कारखाना होता, भाले बनायचे म्हणून तो भालदारपूर आहे. त्यानंतर केळी बाग, ह्याला पूर्ण केळीचा बाग होता, कारण त्यावेळेस मंदिरं वगैरेचा भरपूर निर्माण केला होता. कमी भोसलेनी बाकी मंदिरात जीर्णात केला, पण स्वतः 1400च्या वर मंदिरं बनवली. तर त्या मंदिराला लागणारं साहित्य बी लोकांना उपलब्ध व्हावं. तर केळीचा बाग, रेशीम बाग, तिथं रेशमीचे किडे आणून रेशीम त्या किड्यांपासून रेशीम तयार करायचं, म्हणून रेशीम ओळ तयार झाली इतवारीतली. आणि रेशीम बाग त्या बाग असल्यामुळं तुळशी बाग, बेलबाग हे ते जुने नाव आहेत. त्यानंतर चितारोळी, हे कलाकार इथं गेले तिथून ते कलाकार घेऊन यायचे, त्या कलाकारांना तिथं बसवलं, मग ते चित्र करणाऱ्या लोकांचं चित्रावळी म्हणून चित्रावळी. मग तेव्हा चुन्याचा उपयोग जास्ती व्हायचा म्हणून चुनावळी इतवारीमध्ये. सराफा होळी म्हणजे त्यावेळेस ते सोनार वगैरे जे व्यापारी यायचे त्यांच्यासाठी ती एक जागा दिली, मग ती सराफा होळी. हे सर्व आपल्या वेळचं रेशम होळी वगैरे आपल्या वेळचे नाव आहे. त्यानंतर मग धनतोली, धनतोलीमध्ये जे धन यायचं लुटून आलेलं म्हणजे जिंकून आलेलं, हा, ते धन तिथं तोलल्या जायचं, म्हणून ती धनतोली. आता काही लोक काय म्हणे की कोणी तो सेठ होता त्या सेठच्या नावाने ती आहे, ही धनतोली त्यावेळेसपासून आहे, तिथं धन तोलल्या जायचं म्हणून ही धनतोली आहे. त्यानंतर इतवारी तुम्ही आपल्याला सांगितलं झिंगाबाई टाकळी, ह्या आमच्या इथल्या राजकन्या मुदोजी महाराजच्या मुलग्या मोहित्यांना दिल्या होत्या, त्यांना ती प्रॉपर्टी दिली होती. मग त्या वारल्या, ते इशुल्यास वारल्यानंतर त्यांनी तिथं लोकांसाठी वस्ती केली, मग त्याला झिंगाबाई टाकळी ते नाव आहे. त्यानंतर तुमचा चंदननगर म्हणतो, ते चंदनबाई नावाच्या मुदोजी महाराजच्या मुलगी होत्या, ते मोहित्यांना दिल्या, त्यांनी ते बसवलं म्हणून ते चंदननगर त्यांचं नाव पडलं. त्यानंतर गंगाबाई घाट, हा बी आमच्याच मुलीला ती प्रॉपर्टी होती, मग त्यांनी ती घाटासाठी दिली, त्यांच्या नावाने ते गंगाबाई घाट आहे. मग साळूबाईचा वाडा, साळूबाई बी आमच्याकडे कन्या मोहित्यांना दिल्या होत्या, त्या बी हे झाले. तर साळूबाईचा वाडा म्हणजे आजचा संघ मुख्यालय. हां, हे भोसल्यांचं आणि संघाचं जे कनेक्शन आहे ते तिथून फार दूर झालं. आणि संघाच्या स्थापनेपासनं विरोध होता, तर संघाची स्थापनेपासनं रघुजी महाराज म्हणजे फोत रघुजी महाराजांनी लक्ष्मणराव मदत केली आणि वाड्यामध्ये संघाच्या शाखा वगैरे भरत होत्या. आणि ही त्यावेळेस संघाचं आणि नागपूरकर भोसल्यांचं त्यावेळेसपासून हे म्हणजे आता तो संघ मुख्यालय म्हणजे तुमचे संबंध म्हणजे भोसले आणि संघांचे संबंध इथनं सुरू झाले. संघ स्थापनेपासून स्थापना वाड्याच्या याच्यामध्येच झाली. आणि त्यावेळेस प्रोटेक्शन हे भोसलेच देत होते. त्या हुटखाना म्हणून एरिया आहे,
ते आमची हुंट राहायचे तिथं. अच्छा. हुंडखाना, गाडीखाना म्हणजे बग्ग्या जे होत्या, घोड्या बग्गी, ह्याला गाड्या म्हणायचे. तो गाडीखाना ब्रिटिशांचा गाडीखाना नाही. बरं, हे आपलाच, हा पण आपलाच. तो गाडीखाना. त्यानंतर आपल्याला अंबाझरी तलावाचं निर्माण केलं त्यावेळेस. अंबाझरी उद्यान, तेलिंखडी बगीचा, हे सर्व ते महाराज बाग, हे सर्व आपल्या बनलेले हे सवलतीसाठी त्या लोकांसाठी बनलेले आहेत. आणि खूप संतांना बी त्यावेळेस इथं आलेले आहेत. आपण जर संतांचा वारसा बघितला तर पहिल्या रघुजी महाराजपासून आपण बाबा फरीद पासून, ताजुद्दीन मला वाटतं, बाबा फरीदचा गिरटचा दर्गा हा रघुजी महाराजांनी ते जीर्णोद्धार वगैरे तेव्हापासून ते परंपरा, संतांचा वारसा, सर्व धर्म संभावाचा एक वारसा. मग ताजुद्दीन बाबा चौंग नंतरच्या काळात मग केदारजी महाराज शेलू घोराटचे, त्यानंतर गजानन महाराज इथे येऊन गेले. हिरासिंग बाबाची जिवंत समाधी आहे नागपूरला. बरं. गडवाली होते ते आणि अबाव 1000 इयर्सच्या वर होते ते. आणि ते रघुजी महाराज बरोबर तिकडून आले आणि सकरदाड्याला त्यांचं हे आहे आणि त्यांनी जिवंत समाधी घेतली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांसारखी जिवंत समाधी आहे. फार मोठा उत्सव होतो त्यांचा. आपल्याच सकरदाड्या आमच्या इथंच आहे रघुजी नगरला. तर तो एक त्यांनीच ताजून बाबाबद्दल माहिती दिली आणि त्यांनीच आणायला लावलं रघुजी महाराजांना. तसा एक संतांचा खूप मोठा वारसा या घराणेश्वराने आज बी आहे. बिलकुल, आणि आजही आहे आणि तो तुम्ही खूप चांगल्याने तो जोपासताय. आता आपलं इतकं आपण बोललो तर मला विचारावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर तुम्ही असते किंवा त्या काळात तुम्ही असतं तर तुम्हाला कोणत्या भूमिकेत बघितलं असतं, कोणाच्या भूमिकेत बघितलं असतं, तुम्हाला काय वाटतं? त्या काळात जर मी असतो तर माझं भाग्यच असतं ते. पण आमचे पूर्वज होते म्हणून आम्ही होतो असं आम्ही मानून चालतो. आणि त्यांनी जे कार्य शिवाजी महाराज बरोबर मिळून केलं आणि शिवाजी महाराजच्या जी संकल्पना होती स्वराज्याची ते मिळून मिसळून त्यांनी त्याला पुढं नेण्याचं आणि शिवाजी महाराजांना सहकार्य करण्याचं जे भाग्य लाभलं म्हणा आमच्या पूर्वजांना, बस तेच आम्ही बी त्यावेळेस केलं असतं. पण ते प्रत्यक्षात राहण्याचं ते वेगळाच आनंद असतो. एक भूमिका एखादी समुद्री झाले, मालक झाले, तर यांचं एक कोणतं अशी कॅरेक्टर आहे किंवा एखाद्याचं तुम्हाला खूप असं प्रेरणा देतं असं कोण आहे? आम्हाला प्रेरणा देण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे तर महाराध्यच आहेत. पण रघुजी महाराज आमचे हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. की त्यांचं स्ट्रगल एक आपण पाहिलं तर इतिहास फार मोठा आहे, फार वेळ लागतो. त्यांचं स्ट्रगल बालपणापासून खूप मोठं राहिलं. कारण वडील फार लहानपणी वारले ते 3 वर्षाचे असताना. आणि तिथून जे स्ट्रगल रघुजी महाराजांनी केलं ते स्वतःच्या भरोशावर केलं. आणि त्या स्ट्रगलनंतर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य केलं आणि ही जी नीव त्यांनी ठेवली. शिवाजी महाराजांना स्वप्नातलं स्वराज्य हे त्यांनी बघितलेलं स्वराज्य हे रघुजी महाराजांनी पूर्ण केलं. अटकपर्यंत शिवाजी महाराजांची फौज आली होती, पण कटकपर्यंत हे रघुजी महाराज घेऊन गेले म्हणून अटक ते कटक हे साम्राज्य. बिलकुल बिलकुल. मी आता जास्त वेळ आपण घेणार नाही. एक प्रश्न होता की आत्ताच नुकतंच तंजावर राज्य जे आहे त्याचे भोसले किंग जे आहे ते त्यांची भेट झाली, म्हणते चर्चा झाली आणि ते असं म्हणतात की तंजावर म्हणजे आपलं भोसल्यांचं मराठ्यांचं आपण राज्य हे केलं, तर ते काय आहे, म्हणजे काय चर्चा झाली तुमच्या? तंजावर ऍक्च्युली मूळ गादी शहाजी महाराजांच्या दुसऱ्या मुलाची गादी आहे. सावत्र मुला म्हणजे शिवाजी महाराजांच्या सावत्र भावांची गादी आहे आणि शहाजी महाराज असताना ती गादी बनलेली आहे. म्हणजे भोसल्यांची आपण पहिली गादी आपण तंजावर म्हणू शकतो. छत्रपतींची ही शिवाजी महाराज. तर ते कनेक्शन आमचं त्या घराण्याचं आहे. आम्ही मोठं घराणं, पण शहाजी महाराजांचे हे जे घराणे आहे तंजावर, शिवाजी महाराज आणि कोल्हापूर हे पूर्ण शहाजी महाराजांचं. आम्ही 3 मुलांचे 3 हे घराणे आहेत आणि त्यामुळे हे कनेक्शन जे आहे आमचं पिढी दर पिढी हे कनेक्शन. आम्ही सुखादुखामध्ये आम्ही असतोच, पण ते दूर पडत होतं त्यावेळेस सोयी कमी राहायच्या म्हणून येणं जाणं कमी होतं. पण आता कसं आहे, आता फ्लाईट्स वगैरे यामुळं एकामेकांकडे येणं जाणं आमचं वाढलेलं आहे. आणि जेव्हा बी नागपूरला कोणचंबीला आले तर आम्ही एकामेकाशी राजवाड्यात येऊन जेवण खावणे एकामेकाशी भेटल्याशिवाय ते जात नाही. की आम्ही तिकडे गेलो तर म्हणजे ते एक जे संबंध आहेत ते अगदी 4ही घराण्याचे एकसाथ चांगले आहेत. सर, आजची जी लोकशाही व्यवस्था आहे ते प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या आहे, जे कर्तव्य आहे ते विसरत चाललं आहे का? मग त्या जर जबाबदाऱ्याचं पालन करण्यासाठी राजाचं प्रशासक होणं गरजेचं वाटतं का तुम्हाला, की जी राजाची व्यवस्था आहे आजची? पहिल्याच्या राजाची व्यवस्था ही फार चोख आणि चांगली असायची. आणि सर्वच राजे बदनाम नव्हते. 2-4% सोडले तर त्यावेळेस सर्वांचा राजकारभार हा फार चांगला होता. आणि त्यामुळं आताच राजकारणामध्ये फक्त राजे लोकांचं नावं वापरल्या जातं, राजकारण होतं. कुठंतरी शिवाजी महाराजचं नाव वापरून आपण जे राजकारण करतो
मी सगळ्यांना मागं बी बोललेलं, हाऊसमध्ये मी 1-2दा प्रश्न पाठवले होते की कमीत कमी नाव घे तरी नका घेऊ, जर त्यांच्या आदर्शावर चालायचं नाही तर त्यांचं नाव नका घेऊ, देखला देवाला दंडवत नको. आणि कुठं ना कुठं रॉयल फॅमिलीचे लोक जर पॉलिटिक्समध्ये कुठं ना कुठं राहिले आणि जर ते पब्लिकमध्ये आहेत, अशा लोकांना तिथं जर कुठं ना कुठं हे भेटलं, तुम्हाला वाटते चांगलं काम करू शकतील. तुमचा काय विचार आहे सर राजनीतीला घेऊन? नाही, मी सोशल वर्कमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. राजनीती टच मला आहे, माझे संबंध सर्वांशी चांगले आहे, सर्व मला रिस्पेक्ट देतात आणि मी कोणचं काम नेलं तर ते रिस्पेक्टफुली करतात. त्याबद्दल कोणत्या पक्षाचं माझं कधीच हे राहिलं नाही आणि आमचा मान सन्मान सर्व पक्ष ठेवतात, पॉलिटिकल लोक ठेवतात आणि चालू आहे. आणि कधी कधी चर्चा होतात तर थोडं बहुत विचार विमर्श घेतात आणि बरं कार्य चालू आहे. आता आजच्या जमान्याच्या हिशोबाने काय, फक्त आनंदाची बाब आहे की नागपूरला एक चांगला, आम्ही काय म्हणतो, चांगले दिवस आलेत हे म्हणू शकतो. सेंट्रलला एक मिनिस्टर आहे आमचे आणि मुख्यमंत्री आमचे असल्यामुळं सध्या नागपूरचं डेव्हलपमेंट जे आहे ते फार चांगलं आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं बी डेव्हलपमेंट एक चांगलं होऊन राहिलं सगळीकडं. बस त्याचा एक आनंद आहे. तर राजे, नागपूरमध्ये कोणी येतं, नागपूरची ओळख जशी संत्रा नगरीची आहे तसंच नागपूरचं सावजी. म्हणजे आजच्या भाषेत आपण सांगायचं झालं, कुठलाही इन्फ्लुएन्सर आला, कुठलाही नेता आला, कुठलाही सेलिब्रिटी आला तर नागपूरमध्ये गेल्यावर नागपूरचं सावजी खायचं. पण हे नागपूरचं सावजी कधीपासून येते? तिकडनं भोसलेकालीनपासून याची काय कहाणी आहे? हे भोसलेकालीनच आहे. आता त्याला सावजी म्हटलं गेलंय. कोष्टी समाज जो आहे, त्या कोष्टी समाजाचं एक कार्य होतं त्यावेळेस आमच्याकडे की त्यावेळेस वेगळे वेगळे झुंजी होत राहायच्या आणि त्या झुंजीमध्ये कोंबड्याची झुंज वगैरे जी व्हायची, तर ह्या समाजाला ते हे दिलं होतं प्राधान्य आणि त्यामुळं त्यांचं ते बनवण्याची एक पद्धती होती आणि त्या पद्धतीला आपण त्यावेळेस कोष्टी समाजच म्हणून म्हटलं जायचं. आता त्याला एक त्यांनी नाव दिलं ते सावजी म्हणून आणि ते नाव देऊन त्यांनी त्याला पब्लिक केलं, म्हणजे हॉटेल्स वगैरे. पण ही परंपरा त्यावेळेसपासून आहे आणि त्यावेळेस नागपूरकर भोसल्यांच्या जीवनामध्ये हे सर्व सावजी पदार्थ हे सर्व त्यावेळेस राहायचे आणि तिथून ही परंपरा ही सुरू आहे आणि ही खरी सुरू झाली उमरेडपासून. कारण इथले जे सावजी समाज होते ना, तो उमरेडला तो सेटल झाला आणि म्हणून सावजी नाव तिथून हे सुरू झालं. पण हे डिशेस सर्व भोसलेकालीन आणि कोष्टी समाजाच्या डिशेस आहे. बिलकुल बिलकुल सर, आज तुम्ही नवराष्ट्र नवभारत मध्ये आले, तुमचा इतका वेळ दिला आणि आज खरं तर नागपूरची जी ओरिजिनल हिस्ट्री होती, जो इतिहास होता, तो आज आम्हाला माहिती पडला. तुम्ही जे एरियाजचे नावं सांगितले हे माहीतच नव्हतं. संत्रा नगरी का म्हणतात हे पण माहिती नव्हतं. आणि एक आज तुम्ही राजे आहात, नागपूरचे किंग आज तुम्ही आहात आणि ते कुठेतरी एक प्रेशर असतं, ते सगळ्यांना घेऊन चालणं, सामाजिक कार्यात तुम्ही हे करता. अनेक भोसले घराण्यांचा इतिहास, भोसले घराण्यांनी नागपूरसाठी खूप काही केलंय आणि ते आज तुम्ही झोपात असं त्याच तुम्ही पुढे घेऊन जात आहात. आज आपण बोललेत, नवभारतमध्ये आले, त्यासाठी आपले खूप खूप आभार. शेवटी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? पहिले तुम्ही आपल्या सगळ्यांचा आभार करतो. आपल्या ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की आज जे चालू आहे त्यामध्ये युवा पिढीला फार महत्त्वपूर्ण भूमिका घ्यायची आहे. कारण आपलं जे राज्य आहे, आपलं भूमी आहे, या भूमीचं रक्षण झालं पाहिजे, देश धर्माचं रक्षण झालं पाहिजे आणि हे सर्व करत असताना युवा पिढीने संयमी राहून हे कार्य त्यांनी केलं पाहिजे आणि जे खोटं असेल त्याचा विरोध बी झाला पाहिजे, जे सत्य आहे त्याचं समर्थन झालं पाहिजे. आणि या प्रकारे युवा जर चालले आणि जिथं त्यांना त्यांची जी आवड असेल हे त्यांना काही करायचं, नोकरीवरच अवलंबून नाही राहिलं पाहिजे, बिझनेसमध्ये बी त्यांनी आलं पाहिजे, या आपल्या आपल्या सेक्टरसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. कारण सर्वांना नोकऱ्या भेटणे शक्य नाही, म्हणून युवा लोकांनी आपलं आयुष्य वाया न घालवता त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं वाढलं पाहिजे. हे माझं त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या पुढं वाढण्यामुळं देशाची प्रगती होईल. आणि आपल्याला मी धन्यवाद देतो या ब्रॉडकास्टमुळं. आज आमच्या घराण्याच्या बी इतिहासाला आपल्यामुळं उजाळा मिळाला आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. धन्यवाद सर. तर आज आपण नागपूरचा जो इतिहास होता, राजे रघुजी भोसलेपासून राजे मधुजी भोसलेपर्यंत आपण सगळं ऐकलंय, अनेक गोष्टी पाहिल्या. मला माहिती आहे इतिहास खूप मोठा आहे, इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या आणि आपल्याला पॉडकास्ट आपण याच विषयावर आणखी एक पॉडकास्ट घेऊयात सर. आम्ही तुम्हाला परत नवराष्ट्र नवभारतमध्ये बोलू, कारण विषय खूप मोठा आहे, खूप वेगवेगळ्या कहाण्या आहेत, स्टोरीज आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सर. इतकी मोठी हिस्ट्री आणि करेक्ट हिस्ट्री जी आहे आम्ही नागरिकांपर्यंत तुमच्या थ्रू पोहोचवली, तुम्ही आम्हाला सांगितली, त्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि असेच नवनवीन पॉडकास्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा
नवराष्ट्र पॉडकास्ट नागपूर.